जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना कालपर्यंत आपण 7व्या दशकातील 8वा समास पाहिला, श्रवण निरूपण। पण श्रवणाचा विषय तिथेच संपला नाही। पुढच्या म्हणजे 9व्या समासामध्ये श्रवण निरूपण समर्थांनी सुरूच ठेवलेलं आहे। आपण ते आता पाहायला सुरुवात करूया। 8व्या समासाच्या शेवटी समर्थ असं म्हणाले होते, आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे, पुढीले समासी आगवे सांगिजेल। कसं श्रवण करावं, कोणत्या गोष्टीचं करावं याचा उपदेश पुढच्या समासात करेन असं ते म्हणाले। श्रवण महत्त्वाचं आहे आणि मनापासून घडलं पाहिजे हे आपण पाहतच आलोय, पण ते कसं करावं आणि कोणत्या गोष्टीचं करावं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। परमार्थ साधना वेगवेगळ्या पद्धतींनी सांगता येईल खरी, पण द्वैत आणि अद्वैत हा भेद तिथेही आहे। जे ग्रंथ आपल्याला द्वैताकडेच घेऊन जातात त्या ग्रंथांचं कदापि श्रवण करू नये हे समर्थांना पुढे सांगायचं आहे। अद्वैत स्थिती परमार्थामध्ये महत्त्वाची आहे, किंबहुना अद्वैतात जाणे हेच ध्येय आहे। आपली मूळ स्थितीसुद्धा अद्वैतच आहे। आपल्याला द्वैत भासते ते आपल्या मीपणामुळे। आपली जर मूळ स्थिती अद्वैत असेल तर त्या दिशेनं जाण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचं श्रवण नको का करायला? उदाहरण सांगायचं झाल्यास, देव आणि आपण यामध्ये भेद आहे अशा पद्धतीचं श्रवण जर आपण केलं तर आपल्या साधनेला ते बाधक आहे। देव आपणच आहोत इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। समर्थ म्हणत नाहीत का, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। आता हे निर्गुण अद्वैतच आहे, पण आपल्याला सगुणाच्या आधारानं तिथपर्यंत पोहोचायचं आहे। आता जिथपर्यंत पोहोचायचं आहे तो बोध जर श्रवणातून होत नसेल, केवळ आपण द्वैतामध्येच अडकून पडत असू तर असं श्रवण करू नये असं समर्थ सुचवत आहेत। या अद्वैत ग्रंथांमध्ये अर्थातच भगवद्गीता अग्रस्थानी आहे। श्री महाराज म्हणतात, गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे। ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही साहजिक हीच स्थिती आहे, कारण ज्ञानेश्वरी ही पण गीताच आहे जी माऊलींनी आपल्यासाठी सांगितली। एकनाथी भागवत सुद्धा ज्ञानेश्वरीचंच सोपं स्वरूप आहे। मग संतांचे गाथे असतील किंवा दासबोध हा ग्रंथ असेल, हे सर्व अद्वैत ग्रंथांमध्ये येतं। या ग्रंथांचं श्रवण करावं, या पद्धतीचा उपदेश श्रवण करावा, म्हणजे त्या दिशेनं आपली पावलं पडायला लागतात हे समर्थांना सुचवायचं आहे। 2 प्रकारे उपदेश करता येतो, आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा आपण काय टाळणं गरजेचं आहे। समर्थ सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे हा उपदेश आपल्याला करतायत। समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतात, आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेला आघवे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते। एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात। ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाचा नावे शून्याकार। आता श्रवण कसं करावं ते सांगतोय, एकाग्र चित्त करून लक्ष देऊन ऐका असं समर्थ सुरुवात करतायत। ज्या उपदेशानं आपल्यामधला निश्चय बिघडेल, आपल्यामधला संदेह वाढेल असं श्रवण करू नये। गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, जिथं नामाविरुद्ध बोललं जातं तिथं एक क्षणही थांबू नये। समर्थ इथे जे सांगत आहेत तेच श्री महाराज सोप्या शब्दामध्ये सांगतात। मुळात आपण संशयामध्ये आहोतच। आता देहबुद्धी हा मूळ संशय आहे, पण तितक्या खोल न जाता आपण बऱ्याच बाबतीत संशयामध्ये आहोत। आपला रस्ता कुठला आहे? रस्ता म्हणजे साधनेचा रस्ता। त्या मार्गावरून मी जातोय की नाही,
माझी प्रगती होतीये की नाही, मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही, बरं त्यात काही त्रुटी असतील तर मला कशा कळणार? त्या त्रुटींबरोबरच तर मी साधना करत नाही आहे ना, किंवा साधना करताना काही घोर चुका माझ्या हातून होत नाही आहेत ना. असे आणि या प्रकारचे अनेक संशय आपल्याला असतात. जी उपासना आपण करत असतो त्या उपासनेमध्ये तरी काही अर्थ आहे की नाही, कुणीही केली आहे की नाही, नक्की त्याला त्या उपासनेचं फळ मिळालेलं आहे की नाही, एक ना दोन, शेकडो हजारो शंका असू शकतात, संदेह असू शकतात. आता मुळातच इथे आपली स्थिती अशी असेल तर ते संदेह वाढवणारं श्रवण जर आपण केलं तर आणखीनच बिकट परिस्थिती होणार. तर ज्या ठिकाणी आपल्याला शांती मिळेल, ज्या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळेल, ज्या ठिकाणी आपण ज्या मार्गावरती आहोत त्या मार्गाबद्दलची खात्री मिळेल असं श्रवण करावं. अध्यात्माचा मार्ग हा पूर्णपणे सूक्ष्मातील आहे, अज्ञानातील आहे. कारण आपल्याला आपल्या इंद्रियांच्या माध्यमानंच जीवन जगण्याची सवय आहे. इंद्रियापलीकडील परमात्मतत्व आपल्या अनुभवामध्ये नाही. याचाच अर्थ हा मार्ग आपल्यासाठी अज्ञानाचा आहे. आता आपण व्यवहारातलं उदाहरण घेऊया. समजा मला 10वीला उत्तम मार्क पाडायचे आहेत. आता ते कशासाठी पाडायचे? योग्य त्या कॉलेजमध्ये पुढे ॲडमिशन मिळावी म्हणून, अभ्यासामध्ये माझी प्रगती अशीच सुरू राहावी म्हणून. पण 10वीत उत्तम मार्क पडणे ही काही अज्ञानातील किंवा सूक्ष्मातील गोष्ट नाही. उघड उघड दरवर्षी उत्तमोत्तम मार्क पडलेले विद्यार्थी आपण पाहतो. याचा अर्थ असा की आपल्या डोळ्यांपुढे स्पष्टपणे दिसून येतं की योग्य पद्धतीनं अभ्यास केला तर योग्य पद्धतीनं मार्क पडतात. पण असं सगळं ढळढळीत दिसत असूनही आपल्याला अभ्यासाबद्दल निश्चय करावा लागतो. मी उत्तम मार्क पाडीन असा निश्चय त्या विद्यार्थ्याचा असतो. स्वतःच्या प्रयत्नाबद्दल, अभ्यासाबद्दल निश्चय असतो आणि मग तो त्या मार्गानं पुढे जात राहतो. अध्यात्माचा मार्ग मात्र असा उघड उघड नाही. अध्यात्मामध्ये कोण कोणत्या अवस्थेला आहे आपल्याला कदापि कळू शकत नाही. आपली शेजारील व्यक्तीसुद्धा संत असू शकते, पण आपल्याला ते कदापि समजणार नाही. मग जी गोष्ट स्थूल आहे त्याबद्दलही जर निश्चय उपयोगी पडत असेल, जसं की उत्तम मार्क पाडणे, तर जी गोष्ट सूक्ष्म आहे त्याबद्दल किती निश्चय असावा लागेल पहा. आपल्याला कोणताही अनुभव येत नाही आहे तरीही केवळ आणि केवळ सद्गुरूंनी सांगितलेलं आहे म्हणून साधना करत राहायचं, या गोष्टीला पराकोटीचा निश्चय लागतो. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मग जर अशा वेळी हा निश्चय ढळेल अशा पद्धतीचं आपण श्रवण केलं तर साहजिकच आपण आपल्या साधनापासून दूर जाऊ. समर्थ हे जाणून आहेत म्हणून ते उपदेश करतायत की जिथं संशय मोडेल, बिघडेल अशा ठिकाणी तुम्ही श्रवण करू नका. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. निश्चयच जिथे राहणार नाही तिथे श्रवण करून काय उपयोग? याचा अर्थ याच्या विपरीत समर्थ आपल्याला करायला सांगतायत. जिथं आपला निश्चय दृढ होईल तिथं श्रवण करावं. म्हणून अद्वैत ग्रंथांचं इथं अत्यंत महत्त्व आहे. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, तेणे संशयोची वाढला जन्मवरी. काही जणांना एकामागून एक केवळ ग्रंथांचा अभ्यास करण्याची सवय असते. आता यात काय लिहिलंय पाहूया, त्याचा अभ्यास करूया. मग त्यातील शब्दार्थ, त्यातील व्याकरण, त्याबद्दलची निरूपणं सगळं काही ऐकायचं, माहिती साठवून ठेवायची. तो ग्रंथ संपला की दुसरा ग्रंथ, दुसरा ग्रंथ संपला की तिसरा ग्रंथ. गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत हे केवळ वेळ वाया घालवणं आहे. ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते कृतीत आणून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ही त्या संताची अपेक्षा आहे
ज्यानं तो ग्रंथ लिहिलेला आहे. आपण काय करतो, माहिती गोळा करण्याच्या फंदात पडतो आणि मग मार्गक्रमणा बाजूलाच राहते. प्रसंगी ही माहिती गोळा करणे म्हणजे ग्रंथ वाचन करत राहणे, पारायणे करत राहणे हीच आध्यात्मिक साधना आहे, असाही गैरसमज पुष्कळांचा असतो. आता कसं आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये विचार मांडण्याची पद्धत निराळी आहे. कुणी ब्रह्म म्हणेल, तर कुणी राम म्हणेल, तर कुणी आत्मस्वरूप म्हणेल, तर कुणी चैतन्य तत्व म्हणेल. आता जर अर्थ नीट कळला नसेल आणि सद्गुरुपदिष्ट मार्गावरून मार्गक्रमणा नसेल तर आपल्या पदरात केवळ द्विधा मनस्थिती पडेल. या ग्रंथात तर असं म्हटलेलं आहे, मग त्या ग्रंथात तर तसं म्हटलेलं आहे. मग नेमकं काय? मग नेमकं शोधण्यासाठी तिसरा ग्रंथ पाहायचा. 2 ग्रंथातून तिसऱ्या ग्रंथाकडे वळल्यानंतर आणखीनच द्विधा मनस्थिती वाढते. मग चौथा ग्रंथ पाहायचा. असं करत करत मनुष्याचं आयुष्य निघून जातं, पण भगवंताचं प्रेम, भगवत भक्तीचा अनुभव पदरात पडतच नाही. समर्थ म्हणतायत, असं करून कसं चालेल? एक कोणती तरी गोष्ट धरावी लागेल. नदीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे तर एका होडीत बसून जावं लागतं. दर एका मिनिटाला आपण होडी बदलतो का? पलीकडचा तीर येईपर्यंत तीच होडी धरून आपण जातो. हे जसं आहे तसंच अध्यात्म श्रवण आणि त्या श्रवणाला पूरक असलेलं वाचन हे साधकानं धरणं गरजेचं आहे. नाहीतर एका ग्रंथाच्या श्रवणानं अध्यात्माविषयी निश्चय झाला, पण दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणानं तो निश्चय उडवून लावला. मग आपण काय केलं? परत एखादा ग्रंथ वाचला, मग तिथं न थांबता आणखीन एखादा वाचला. अशा चक्रात आपण अडकून राहू. समर्थ काय म्हणतायत पहा, जेथे संशय तुटती होये आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. मगाशी आपण अशा ग्रंथांची यादी पाहिली. आता कुणीतरी तर्क काढेल की हे अद्वैत ग्रंथ कशावरून? ज्ञानेश्वरी, दासबोध हे अद्वैत का म्हणायचे? ते अद्वैत म्हणायचे कारण त्यामध्ये प्रत्यक्ष अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या तत्त्वज्ञानाच्या अनुसरणानं त्या अवस्थेपर्यंत अनेक महात्मे पोहोचलेले आहेत. समर्थ म्हणतायत, तुम्ही अशाच ग्रंथांचं श्रवण करा जे अशा पद्धतीचे अद्वैत आहेत, जिथे तुम्हाला कोणताही संशय राहणार नाही. संशय येणं हा काही अपराध नाही, शंका प्रश्न निर्माण होणं ही काही चूक नाही, पण त्या प्रश्नांचं निर्मूलन झालं पाहिजे. आता हा दासबोध ग्रंथच पहा. श्रोता किंवा शिष्य मध्ये मध्ये प्रश्न विचारतो आहे, पण त्या प्रश्नाचं निराकरण केलं जाते. समर्थ अत्यंत तळमळीनं उत्तर देत आहेत. आता इथे पुन्हा विश्वास गरजेचा आहे. उत्तर दिल्यानंतर पुन्हा त्यावरती वितंडवाद शिष्य करत नाहीये, हेही दासबोधातून शिकण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला काही प्रश्न शंका उपस्थित होणार नाही असं मुळीच नाही, पण माऊली काय म्हणतायत हे संतांकडून जाणून घेणं गरजेचं आहे. जे त्या मार्गावरून गेले, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, अशा सद्गुरूंच्या पायाशी या ग्रंथांचं श्रवण होणं गरजेचं आहे. म्हणजे मग येणारी शंका निरसनही होईल. पुन्हा जर काही शंका आली तर त्याच ग्रंथामध्ये पुन्हा त्याचं निरसन होईल. असं घडत गेलं तर आपण निश्शंक निश्चित होऊ आणि अद्वैत मार्गावरती स्थिर राहू. पण आता इथे काही मिळत नाही आहे तर दुसरीकडे जा, दुसरीकडे काही मिळत नाही तर तिसरीकडे जा, असं श्रवणाच्या बाबतीत करू नये. मुळात श्रवण धरावं, तेच अद्वैत ग्रंथांचं धरावं, हा समर्थांचा आग्रह आहे. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे अशी स्पष्ट त्यांनी आज्ञाच केली आहे. एक प्रकारे जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. आपल्याला तहान लागली ना की मग फळाचा रस किंवा दूध, बासुंदी जरी दिली तरी आपली तहान शमत नाही. तहान केवळ आणि केवळ पाण्यानेच शमते. तसं जो मोक्षाचा अधिकारी असतो ना,
त्याला परमार्थ मार्गाविषयी आवड निर्माण होते, त्याविषयी प्रेम निर्माण होतं, त्या मार्गातील अनुभवांची तहान लागते आणि त्याची ही तहान अद्वैत ग्रंथांमध्ये शमते. हा लाखो करोडो लोकांचा अनुभव आहे. आपल्या अंतःकरणात डोकावून पहा. या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या दासबोधाच्या श्रवणामध्ये अत्यंत समाधान आहे, त्याच्या वाचनामध्ये आनंद आहे. जर आपण त्या मार्गावरील असू तर. ज्ञानेश्वरीसुद्धा अवीट आहे, पण ती अवीट गोड कोणासाठी? जो त्या मार्गावरील आहे त्यासाठी. अश्रद्धासाठी ती अवीट नाही, अभक्तासाठी ती गोड नाही. जो त्या मार्गावर आहे त्यासाठी ज्ञानेश्वरी जणू आईचं दूध आहे. समर्थ म्हणतायत, अशी व्यक्ती मोक्षाची अधिकारी असते. अद्वैत ग्रंथांमध्ये एक अलौकिक सामर्थ्य आहे. आपल्यामध्ये जर काही प्रमाणात भक्तिभाव असेल तर तो भक्तिभाव वृद्धिंगत होतो. आपण जर बद्ध दशेमध्ये असू तर मुमुक्षु दशेला प्राप्त होतो. खरेखुरे मुमुक्षु असू तर साधक दशेला प्राप्त होतो आणि साधक असू तर सिद्धावस्था प्राप्त होते. इथं अद्वैत ग्रंथाचं सामर्थ्य थांबत नाही. सिद्ध जरी आपण असू तरी अद्वैत ग्रंथ पुन्हा भक्तीमध्ये आपल्याला घेऊन जातो. समर्थ म्हणतायत, या अद्वैत ग्रंथांची तुम्ही कास धरा, जेणेकरून मोक्षाचे अधिकारी व्हाल. आणि एका अर्थानं ते असंही सांगतात की जे मोक्षाचे अधिकारी असतात, ज्यांना परमार्थ मार्गाबद्दल प्रेम असतं, तेच या अद्वैत ग्रंथांपाशी येतात. इथं त्यांची तहान भागते. कसे असतात हे लोक? समर्थ वर्णन करतायत पहा. जेणे सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक, तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे. आवडी सारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता. किती स्पष्टपणे सांगतात पहा समर्थ. कसा असतो असा मनुष्य? इहलोकीची त्याला आवड असत नाही. इहलोकीची आवड म्हणजे देह, इंद्रिये या संदर्भातून जे भोग मिळतात त्यामध्ये तो आसक्त असत नाही. त्याला ध्यास असतो आत्मप्राप्तीचा, भगवत प्राप्तीचा. अशा व्यक्तीनं विवेक करावा आणि अद्वैत ग्रंथांची कास धरावी असं समर्थ सुचवतायत. आपल्यामध्ये जो भाव आहे, आपल्याला जे हवं आहे, काय हवं आहे आपल्याला? भगवत प्राप्ती हवी आहे. तर या भगवत प्राप्तीसाठीचं उपयुक्त पूरक असलेलं श्रवण आपण करावं, जे आपल्याला या मार्गापासून दूर नेईल असं श्रवण कदापि करू नये. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे. ज्याला अद्वैत मार्गाची आवड आहे आणि तिकडे जायचं आहे, खरं परमार्थ श्रवण करायचं आहे, त्याच्या पुढं जर द्वैत मांडलं तर त्याचं चित्त अस्वस्थ होईल असं समर्थ म्हणतायत. तर हे मुळीच करायला जाऊ नये. एकदा त्या मार्गावरून घसरायला सुरुवात झाली की साधक घरंगळत कुठंपर्यंत येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं आपण आपल्या मार्गावरती, त्या मार्गाला अनुकूल असलेल्या श्रवणावरती ठामपणे राहावं. भक्तीनं आणि नीतिनियम पाळून राहावं. मग पुढे समर्थांनी सहज न्याय सांगितलेला आहे. आवडीसारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता. आपल्याला हा अनुभव आहे. आपल्या अंतरातील जी आवड आहे त्याबद्दलचं श्रवण करताना आपल्याला कंटाळा येत नाही. क्रिकेटची मॅच पहा, आपण अगदी जागून पाहू, उत्साहानं पाहू, पण भगवंताचं नाम घेताना आपण तितक्याच उत्साहानं बसू का? लगेच डोळ्यावरती झापड येते का? कारण अंतरात त्याची आवड नाही, त्याबद्दलचं प्रेम नाही. आपली कृती आपल्या भावाला कधीकधी निर्देशित करते. आपल्या कृतीवरून आपला भाव ओळखता येतो. तो ज्याचा त्यानं ओळखावा. आपल्याला कशात रमायला आवडतं, कशात आपलं चित्त लागतं, हे ज्याचं त्यानं पाहावं.
ज्याच्यात चित्त रमत आहे ती स्थूलातील गोष्ट आहे का, विषयातील गोष्ट आहे का, नश्वर असलेली गोष्ट आहे का, हे ज्याचं त्यानं तपासावं आणि आपलं चित्त शाश्वतामध्ये कसं चिकटेल याचा अभ्यास करावा. हा अभ्यासही अद्वैत ग्रंथांमध्ये सांगितलेला असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अद्वैत ग्रंथांचं श्रवण सोडू नये. मग ज्या पद्धतीची आवड आहे तिकडं मनानं ओढ घेणे हा मनाचा स्वभावच आहे. आपल्याला जर अद्वैत ग्रंथाची गोडी लागली तर आपलं मनही तिकडे ओढ घेईल. आज जे विषयामध्ये असताना आपल्याला झोप आली की नाही हे विसरतं आणि जागं राहतं, तेच मन भगवत चिंतनामध्ये जागं राहायला शिकेल. भगवत चिंतनाच्या ओढीनं त्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाईल. एकच उपाय आहे यासाठी, श्रवण, चिंतन, मनन, अद्वैत ग्रंथांचं वाचन आणि पुन्हा त्याच ग्रंथांचं श्रवण. मागच्या समासात समर्थ म्हणाले नाहीत का, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. तशातला हा प्रकार आहे. पुन्हा पुन्हा ते करत राहावं, सारखं सारखं ते करत राहावं. समर्थ फक्त एकाच गोष्टीचा आग्रह धरतायत की ते अद्वैताचा असावं. ज्यामुळं आपला संशय वाढेल, आपल्यामधलं द्वैत वाढेल, संदेह वाढेल, अशा पद्धतीचं श्रवण कदापि असू नये. पुढे समर्थांनी विषय कशा पद्धतीनं नेलेला आहे ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.